28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शेतकऱ्यांच्या विकासाला नवी दिशा। आज मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना चा कळमेश्वर मध्ये भव्य शुभारंभ। या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुकर रस्ता उपलब्ध होऊन विकासाची नवी वाट खुली होणार आहे। सावनेर कमलेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख पाणंद रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणारा मुरुम जर नदी, नाले व तलाव यांच्या खोलीकरणातून उपलब्ध करून घेतला तर त्यातून दुहेरी फायदा होऊ शकतो। एका बाजूला शेतकऱ्यांसाठी दर्जेदार पाणंद रस्त्यांचे बांधकाम होईल, तर दुसऱ्या बाजूला जलयुक्त शिवार व जलसंधारणाची प्रभावी कामेही पूर्ण होतील। नदी, नाले आणि तलावांचे खोलीकरण झाल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल। यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, विहिरी व बोरवेलला पाणी टिकून राहील आणि भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मोठ्या प्रमाणात मात करता येईल। कलमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट। मी आपल्याला येताना बोलत होतो की असे सर्व गाव जे चंद्रभागेच्या, कोलारच्या, कन्हांच्या नदी आमच्या या विधानसभेमध्ये आहे, तिथे पुष्कळदा नदीच्या पात्रामध्ये उंचवटा जमा होतो आणि त्या माध्यमातून मागे पाणी पावसाळ्यामध्ये थोपत जातं, गावामध्ये शिरतं। प्रत्येक गावची मागणी ही पूर संरक्षण भिंतीसाठी असेल, पण अशी रेती मिश्रित माती जर आपण या निमित्ताने काढून घेतली आणि ती देखील जर आपण पाणीवर वापरली तर त्याचा देखील दुहेरी फायदा हा आपल्याला नक्कीच मिळू शकतो। विशेष करून माझे या कळमेश्वर तालुक्याच्या कास्तकारांच्याकडून आपल्याला विनंती आहे की आमच्या इथे काटोल असेल, कळमेश्वर असेल, नरखेड असेल, पाण्याची पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे। 700-800 फुटाच्या पहिले बोर मारतो म्हटलं तर पाणी लागत नाही अशी पुष्कळदा परिस्थिती आहे। अशा याच्यामध्ये इथे पाण्याची पातळी उंच व्हावी, वरती यावी, जेणेकरून आमचा संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला पाणी मुबलक 12 महिने मिळालं पाहिजे। या दृष्टीने या पाणीवर डहाट साहेब जे काही मुरुम लागणार आहे तो जर तलावातून खोदता आला, तो जर नाल्यातून खोदता आला तर अतिशय उत्तम होईल। सोबत जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाचे देखील कामं त्या निमित्ताने होऊ शकतात आणि असं दुहेरी कार्यक्रम आपण आवर्जून राबवावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पाणी तर तयार होतील, पण त्याला लागणारा मुलूम हा आपल्या या धरणातून, तलावातून, नाल्यातून काढता जर आला तर नक्कीच पाण्याची पातळी उंच येण्यासाठी देखील हे आपल्याला कारणीभूत ठरू शकतं।